हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. मंडळी, आजच्या या चौथ्या भागामध्ये समर्थांनी दासबोधाच्या पहिल्या दशकातल्या चौथ्या समासामध्ये सद्गुरूचं जे स्तवन केलेलं आहे ते स्तवन आज आपण पाहणार आहोत. समर्थ सांगतायत की हे सद्गुरू राया, तुमच्या मायेमुळं मी तुमच्या जवळ आकर्षित झालेलो आहे. तुम्ही असाल तिथून मला आशीर्वाद द्या. परंतु मला मुख्य परमात्म्याचं आकलन होत नाही, म्हणून सद्गुरू स्वरूप असा अनाकलनीय आहे, तरी तो त्याचं मला आकलन होतं, म्हणून त्याच्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करतो. परमेश्वराचं आकलन मनुष्याला होत नाही, परंतु सद्गुरू हा आपल्यासारखाच असतो. तो जरी भव्य दिव्य असला, आध्यात्मिक अधिकार असला, तरी सद्गुरू आपल्या जवळचा असतो. पुढं समर्थ म्हणतात, जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून मनुष्य त्याचं चिंतन करतो. या नियमाला अनुसरून मी आता सद्गुरूची वंदना करतो. विष्णू शर्माने पंचतंत्रामध्ये सांगितलेलं आहे, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. मंत्रे तीर्थेच देवेच भीषजे, म्हणजे मंत्रावर तुमची श्रद्धा असेल तर त्या मंत्राची सिद्धी होईल. एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही गेला असाल, तिथं तुमची भावना आणि श्रद्धा असेल तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. वैद्यावर विश्वास ठेवून तुम्ही औषध घेतलं तर तुम्हाला त्या औषधाचा चांगला परिणाम कळून येईल. अशा रीतीने तुमची श्रद्धा असल्याशिवाय तुमचं कार्य सफल होणार नाही, आणि हे या ठिकाणी समर्थाने सांगितलेलं आहे. ते पुढं म्हणतात, हा सद्गुरू म्हणजे सर्वोत्तम पुरुष आहे, दीनांचा मित्र आहे. सूर्याच्या प्रकाशाने ज्याप्रमाणे अंधार पळून जातो, त्याप्रमाणे सद्गुरूचा अभयहस्त ज्याच्या मस्तकावर राहतो, त्याच्यातल्या अज्ञानाचा अंधार नष्ट होतो. मंडळी, सद्गुरू हा सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे. आपल्या खोलीचं दार आपण उघडल्यानंतर, खिडकीचं दार उघडल्यानंतर सूर्यप्रकाश आत येतो आणि खोलीमध्ये असलेल्या वस्तू आपल्याला दिसायला लागतात. या ठिकाणी एक गोष्ट सिद्ध होते की आतमध्ये जो प्रकाश येतो तो नवीन वस्तू निर्माण करत नाही, पण खोलीमध्ये ज्या वस्तू आहेत त्याचं ज्ञान करून देतो. सद्गुरूचंही असंच आहे. मुळात आध्यात्मिक ज्ञान हे अस्तित्वात आहेच, विषय अस्तित्वात आहेच, प्रमेय अस्तित्वात आहेच. ज्या गोष्टीचं ज्ञान घेणं आपल्याला आवश्यक वाटतं ते सगळे भावपदार्थ अस्तित्वात आहेतच. त्या भावपदार्थांची उकल करून देणं हे सद्गुरूंचं कार्य असतं. म्हणून सद्गुरूला सूर्यप्रकाशाची उपमा दिलेली आहे. प्रकाश ज्याप्रमाणे अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की मी अज्ञानी आहे. माझ्यातलं अज्ञान नष्ट करा आणि ज्ञानाचा प्रकाश मला दाखवा. सद्गुरूला कोणतीही उपमा देऊ नका. सद्गुरू हा फार मोठा आहे. सद्गुरूला परिसाची उपमा देऊ नका.
फार सुंदर रीतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. परीस आपण ऐसे करीना, सुवर्णे लोहो पालटेना, उपदेश बहु करीत जना, अंकित सद्गुरूचा. शिष्यास वृत्त प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता न ये, म्हणून उपमानस आहे सद्गुरूसी परीक्षाची. समर्थ रामदासाने फार सुंदर उपमा या ठिकाणी दिलेली आहे. ते म्हणतात सद्गुरूला तुम्ही परीस म्हणू नका. परीस स्पर्श झाल्यामुळं लोखंडाचं सोनं होतं, पण सोनं झालेलं लोखंड जे आहे नवीन, ते जर दुसऱ्या लोखंडाला लावलं तर हे दुसरं लोखंड सोनं होत नाही, त्याला पुन्हा परीसच पाहिजे. तसं परीस ही उपमा जर तुम्ही सद्गुरूंना दिली तर ती चुकीची आहे. कारण परीस काय करतं, ते सगळ्या लोखंडाचं सोनं करू शकतो. पण लोखंडाचं सोनं झालेलं एखादं लोखंड दुसऱ्या लोखंडाचं सोनं करू शकत नाही. समजा एका गुरुचे 10 शिष्य आहेत, त्यातला एक शिष्य अगदी तयार आहे, परंतु तो दुसऱ्या शिष्याला आपल्यासारखा तयार करू शकत नाही, कारण तिथं गुरुचीच आवश्यकता असते. 10च्या 10 शिष्यांना चांगल्या प्रकारे तयार करणं या ठिकाणी गुरुच पाहिजे. म्हणून परीसाची उपमा देऊ नका. सागराची पण उपमा देऊ नका, कारण सागराचं पाणी खारट असतं. गुरुचा उपदेश हा अमृतमय असतो. मेरू पर्वताची उपमा देऊ नका, कारण मेरू पर्वत कठोर आहे, दगड आहे, अचैतन्य आहे. पण सद्गुरू तसा नाही आहे. सद्गुरू कसा आहे? प्रेमळ आहे, अंतःकरण कोमल असलेला आणि दीनदयाळ आहे. म्हणून मेरू पर्वताची सुद्धा उपमा देऊ नका. म्हणजे बघा, समुद्राची उपमा देऊ नका, परीसाची उपमा देऊ नका, सोन्याची उपमा देऊ नका, गंगेची सुद्धा उपमा देऊ नका म्हणतात. मेरू पर्वताची उपमा देऊ नका, कारण गंगा एकदा समुद्राला मिळाली की समुद्रातून गंगा वेगळी काढता येत नाही. परंतु सद्गुरूचं तसं नाही आहे. सद्गुरू आपला उपदेश शिष्यांना करतो, परंतु त्याचं ज्ञान हे त्याच्या डोक्यातून काढून घेता येत नाही. तो शिष्यांमध्ये एकरूप होऊन गेला तरी शिष्याला मिळालेलं ज्ञान शिष्य त्याला दाखवू शकतो. आपलं ज्ञान वेगळं काढून दाखवू शकतो. त्यांनी शिष्याची परीक्षा घेतली तर तो ज्ञान प्रकट करू शकतो. तशी गंगा ही वेगळी होऊन समुद्रापासून प्रकट होऊ शकत नाही. म्हणून गुरुला गंगेची सुद्धा उपमा देऊ नका. शिष्य हा सद्गुरूच्या उपदेशामध्ये तल्लीन झालेला असतो, विलीन झालेला असतो आणि त्याची मलिनता गेलेली असते. तो मलिन जाऊन लीन झालेला असतो आणि त्याचं मलिनत्व हे लीनत्वामध्ये बदल करण्यासाठी त्या ठिकाणी सद्गुरूची आवश्यकता असते. सद्गुरू हा पाण्यासारखं म्हणावा आहे तर तेही योग्य नाही, कारण पाणी हे चंचल आहे, ते आटून जाते. परंतु सद्गुरू तसा नाही. सद्गुरू स्थिर शांत बुद्धीचा संयमी असे आहे. सद्गुरू कधी रागावत नाही, शिष्याला शांतपणे सांगतो. सद्गुरूची अवस्था कधी चलबिचल होत नाही, कारण तो एक मोठा योगी असतो. सद्गुरूचं मन शांत असतं, त्याचा चित्तवृत्तीचा निरोध झालेला असतो.
त्याच्या चित्तवृत्ती विषयाकडे जात नाहीत, त्याचं मन चंचल नसतं. याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात की अमृताची सुद्धा उपमा देऊ नका, कारण अमृतापेक्षाही सद्गुरु श्रेष्ठ आहे. देवांना मृत्यूची भीती वाटते म्हणून ते अमृत घेतात, आणि ते मृत्यूच्या मार्गाने जातात, ते नुसते नावाचेच अमर असतात. पण सद्गुरु तसा नाही. सद्गुरूला मृत्यूचं भय नाही. अशाच प्रकारची एक गोष्ट भागवत महापुराणामध्ये आहे. ज्यावेळी शुकाचार्य परीक्षित राजाला भागवत महापुराणाचा उपदेश करणार होते, आता करणार आहेत, ही वेळ येऊन ठेपली होती. आता थोड्याच वेळात परीक्षित राजाला शुकाचार्य भागवताचा उपदेश करणार. तेवढ्याच आकाशातून देव अमृत कुंभ घेऊन आले आणि शुकाचार्यांना म्हणाले, शुकाचार्यजी, हा अमृत कुंभ तुम्ही घ्या आणि ते भागवत पुराण तेवढं आम्हाला द्या. काय म्हणाले देव? हा अमृत कुंभ तुम्ही घ्या आणि तो भागवत महापुराणाचं जे ज्ञान आहे ते आम्हाला द्या. तेव्हा शुकाचार्य म्हणतात, तुम्ही सगळे देव हे अश्रद्ध आहात. वेडे आहात का तुम्ही? अरे कुठं अमृत आणि कुठं भागवत महापुराण? अमृतापेक्षा भागवत पुराण शतसहस्रपटीने श्रेष्ठ आहे. दोन्हीची तुलनाच होऊ शकत नाही. अमृतापेक्षाही ते श्रेष्ठ आहे. म्हणून हे जे डील करायला देव आले होते, त्यांना परत पाठवलं शुकाचार्याने. शुकाचार्य म्हणाले, मी देणार नाही भागवत, तुम्ही तुमचा अमृत कुंभ घेऊन जावा. म्हणजे भागवत महापुराण हे अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे, हे शुकाचार्यांना सांगायचं होतं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नामदेव महाराज म्हणतात. अमृताहूनही परमेश्वराचं नाव गोड आहे, मग अमृताची उपमा परमेश्वराच्या नावाला का द्यायची? तर जे ते श्रेष्ठ असेल तर एक श्रेष्ठ गोष्ट आहे आणि एक त्या मानाने कनिष्ठ आहे, हे जर आपल्याला माहीत आहे तर त्या दोन्हीची तुलना करायचीच कशाला? तसं आता समर्थ या ठिकाणी सांगता आहेत की अमृताची सुद्धा तुम्ही उपमा सद्गुरूंना देऊ नका, कारण अमृतापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहेत. पुढे जाऊन सांगतात, चिंतामणीची सुद्धा उपमा देऊ नका. चिंता मात्र नाही म्हणी कोण पुसे चिंतामणी, कामधेनूची दुभणी निष्कामी न लागती. चिंतामणीची सुद्धा उपमा देऊ नका सांगतायत समर्थ. कारण चिंतामणी कुणाला पाहिजे? ज्याला चिंता आहे त्याचं चिंतेचं हरण करण्यासाठी त्याला चिंतामणी पाहिजे. पण एकदा मी सद्गुरूच्या सहवासामध्ये आलोय, आता मला कसली चिंता? आता मला चिंताच नाही ना, मग मला चिंतामणी कशाला पाहिजे? सद्गुरू हा चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ आहे. तो माझ्या चिंतेचं निर्वहन मला पाहता क्षणीच करून टाकतो. मला सांगत बसायला लागत नाही सद्गुरूला, मला ही चिंता आहे, मला ती चिंता आहे म्हणून. कामधेनूची सुद्धा उपमा देऊ नका म्हणून सांगतायत. कारण कामधेनूची गरज कुणाला आहे? ज्याच्या मनामध्ये काहीतरी काम आहे, काहीतरी इच्छा आहे, तो त्या कामधेनूची धार काढायला जाईल. पण सद्गुरू भेटल्यानंतर कुठली इच्छाच शिल्लक राहत नाही.
मग कशाला कामधेनू पाहिजे? ऐश्वर्यवान माणसांची सुद्धा उपमा देऊ नका, कारण ऐश्वर हे शाश्वत नाही आहे. ते चोरीला जाऊ शकतं, नाश होऊ शकतं. त्याला आपल्याला जर अकाली मृत्यू आला तर त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. पण सद्गुरूजवळ असं एक अविनाशी ज्ञान आहे की तो आपल्याला मोक्षलक्ष्मी प्राप्त करून देतो. मोक्षलक्ष्मी हा शब्द वापरला आहे समर्थाने, कुणीही वापरला नाही आतापर्यंत. ही जी मोक्षलक्ष्मी आहे ती परमशाश्वत आहे. ती जिवंतपणे आपल्याला शांतता देते, समाधान देते, सात्विक बुद्धी देते आणि आपण गेल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्ती करून देते. हे सगळं करून देणारा, हे सगळं प्राप्त करून देणारा जर सद्गुरू असेल तर त्याच्याशी त्या क्षुद्र ऐश्वर्याची कशाला तुलना करताय? पुढे जाऊन म्हणतात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना 3 वेगवेगळी कार्य दिलेली आहेत: सृष्टी, उत्पत्ती, स्थिती आणि सृष्टीचा लय. पण सद्गुरू हा सदैव अविनाशी प्रमाणाने काम करत असतो. तो सगळी कामं एकटाच करू शकतो. म्हणून या त्रिमूर्तींची सुद्धा उपमा देऊ नका. आणि सगळ्यात शेवटी ते सांगतायत सद्गुरू सद्गुरू म्हणजे नेमकं काय? ज्याचं वर्णन करता येत नाही हेच ज्याचं वर्णन आहे तो सद्गुरू. एका वाक्यात सांगून टाकलं तिने. अवर्णनीय असा सद्गुरू आहे. जसं तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या बाबतीत म्हणले आहे, काय वाणू आता नपुर हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. तुझं वर्णन मी काय करू पंढरीनाथा, माझी वाणी अपुरी पडलेली आहे. म्हणजे मी वर्णन करण्या इतका योग्य राहिलेलो नाही आता. म्हणून तुझ्या चरणी मी मस्तक ठेवतो, बास बाबा, मला दुसरं काही नको. तसं समर्थ सांगतायत की सद्गुरू याची डेफिनेशन, याची व्याख्या हल्लीची मुलं काय करतात, त्यांना काही सांगितले तर ह्याची डेफिनेशन आम्हाला सांगा म्हणतात. त्यांना सांगितलं अरे देवाची भक्ती करावी, देव म्हणजे काय ह्याची डेफिनेशन सांगा म्हणतात. आता सद्गुरूंची डेफिनेशन किंवा व्याख्या किंवा परिभाषा या ठिकाणी समर्थाने सांगितली आहे की ज्याचं वर्णनच करता येत नाही हेच ज्याचं वर्णन आहे तो सद्गुरू. असं का म्हटलेलं आहे? कारण सद्गुरूच्या रूपाचा अनुभव हा अंतरात्म्याला येणारा अनुभव आहे. सद्गुरू आपल्या अंतर्यामी स्थिर होतो. सद्गुरू कुठं हातावर, पायावर, डोक्यावर असा स्थित होत नाही. तो डायरेक्ट आपल्या अंतर्यामी जातो. ज्ञानज्योत पेटवतो. त्या ज्ञानज्योतीने तो मोक्षाचा मार्ग दाखवतो. मोक्षाच्या मार्गामध्ये सगळा अंधकार असतो. ज्ञानाची ज्योत पेटल्यानंतर मोक्षाचा मार्ग सहज दिसायला लागतो. आणि हे काम आपल्या अंतर्यामी बसून तो सद्गुरू करत असतो. मग त्याचं वर्णन मी कसं करू? वर्णन कधी करतात? प्रत्यक्ष ज्ञानाने जी गोष्ट अवगम्य आहे त्याचं वर्णन आपण करू शकतो. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही पंचज्ञानेंद्रिय आहेत आणि ही पंचज्ञानेंद्रिय मनाच्या साह्याने वेगवेगळ्या ज्ञानाचं ग्रहण करत असतात.
परंतु या कुठल्याही इंद्रियाने मला सद्गुरू दिसतच नाही आहे. म्हणून ते म्हणतात तुम्ही जिथे असाल तिथून मला आशीर्वाद द्या. पण सद्गुरू तर अंतर्यामी जाऊन बसलेलाच आहे आधी. आणि सद्गुरू कुणाच्याही असा अंतर्यामी जाऊन बसत नाही. समर्थ रामदासांसारखे ज्यांची खरी श्रद्धा आहे, समर्थ रामदासांना जशी मोक्षप्राप्तीची अभिलाषा आहे, मोक्षप्राप्तीची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने त्यांची प्रगती होत आहे, अशाच लोकांचा, श्रद्धावान लोकांच्या अंतर्यामी सद्गुरू जाऊन बसतो. या ठिकाणी चौथा समाप्त झालेला आहे. आता उरलेल्या 10 मिनिटांमध्ये पुढचा 5वा समास बघूया. त्यांनी संत स्तवन केलेला आहे. नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे. संत स्तवन करणारी गाणी आपण खूप ऐकलेली आहेत. आता यामध्ये संतांबद्दल वेगळं काय लिहितायत समर्थ, आपण बघूया. संत म्हणजे सज्जन. सज्जन काय करतात? आपल्या संगतीमध्ये जो असतो त्याला आपल्या वाणीने, आपल्या क्रियेने, आपल्या नीतिमत्तेने, आपल्या साध्या राहणीने, आपल्या नम्रपणाने त्याला आपल्यासारखं करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, आपणासारिखे करीती तात्काळ तयासी काळ वेळ नाही लागे. किती छान एका शब्दात, एका वाक्यात, एका ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे. काय करतात संत? आपणासारखे करीती तात्काळ. संतांकडं बघितलं की, सज्जनांकडं बघितलं की आपण त्यांच्यासारखे वागायला लागतो तात्काळ. तुम्हाला खोटं वाटत असेल तर एक उदाहरण सांगतो मी जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत होतो त्यावेळेला कलेक्टर आम्हाला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला कॉलराचं इंजेक्शन द्यायला पाठवायचे. 8 दिवस आम्ही पंढरपुरात आमचं वास्तव्य असायचं. सरकारी व्यवस्था होती सगळी. दररोज कमीत कमी 1000-2000 इंजेक्शन आम्ही देत होतो कॉलऱ्याची, कारण एसट्याच येऊन थांबायच्या तिथं. आणि मी एकटाच नाही, माझ्याबरोबर आणखीन 10-12 मुलं थर्ड इयरची असायची. आणि जेव्हा वारी समोरून जायची एखादी, त्यावेळेला आम्ही अक्षरशः हातातलं इंजेक्शन ठेवून आळीपाळीने, सगळेजण एकदम जात नव्हतो, आळीपाळीने त्या दिंडीत जाऊन नाचत होतो. आपल्याला तो नाचण्याचा, नामस्मरण करण्याचा, त्या मृदुंग आणि टाळाच्या, पखवाजाच्या टाळावरती नाचावंसं वाटतंच लगेच. असं होत नाही. एक वारी चाललेली आहे, टाळ मृदुंगाचा घोष चाललेला आहे, पखवाज वाजतो आहे, जोर जोरात अभंगवाणी चाललेली आहे, सगळेजण बेभान होऊन नाचत आहेत, विठ्ठलमय सगळेजण झालेले आहेत, आणि एक माणूस त्रयस्थपणे बघत बसलेला आहे, तर तो माणूसच नाही. हे जे वारकरी संत मंडळी आहेत ते एकमेकांच्या पायाला लागतात, ते लीन होतात, भजनामध्ये तल्लीन होतात आणि लोकांमध्ये लीन होतात आणि परमेश्वरांसमोर दीन होतात. म्हणूनच त्यांना म्हटलेलं की आपणासारिखे करीती तात्काळ. बघा, तुमच्या पायाला हात लावून कोणी जर संतांनी वारकऱ्यांनी नमस्कार केला, आपण सुद्धा लगेच त्याच्या पायाला माऊली माऊली नमस्कार करतो. पुन्हा एकदा वाल्या कोळीचं उदाहरण देतो. नारदांसारखा सज्जन देवभक्त, नारायण नारायण म्हणणारा माणूस, हजारो खून केलेल्या त्या वाल्याला एका क्षणामध्ये त्याने आपल्यासारखं केलं. राम 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 जप करायला लावलं. आपणासारिखे करीती तात्काळ तयासी काळ वेळ नाही लागे. गोंदवलेकर महाराजांची तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो. गोंदवलेकर महाराजांकडं
एकदा एक स्त्री आली. ती म्हणाली, महाराज, मी एक गृहिणी आहे, पण मला ना आता ह्या रोजच्या कामाचा फार कंटाळ आलाय. म्हणाली, मी आता इकडं कुठेतरी मठातच राहते. महाराजांनी विचारलं, ताई, तुझं कर्तव्य आहे गृहिणीचं, तुला पती आहे, मुलं आहे, त्यांचं तुला करायला पाहिजे. होय म्हणाली, मला ते पटतंय, पण सकाळी उठायचं, चहा करायचा, मुलांचा नाश्ता करायचा, डबे भरायचे, नवऱ्याचा डबा भरायचा, परत घरातले केर वारे दळण अमुक तमुक करायचं, कपडे भिजवायचे, कामवाली आली नाही की डोकं बडवून घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीला मी कंटाळले आहे. म्हणाले. मग एकदम गोंदवलेकर महाराज तिला म्हणाले, मग हे मला कशाला सांगतेस? म्हणाले, मी काय करू ह्याच्यात, तू रामाला सांग जाऊन. त्या बाईला ते खरंच वाटलं. ती गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून तिने सुरू केलं, हे श्रीरामा, आता मी चहा करते बरं का, हे श्रीरामा, आता मी नाश्ता करते बरं का, हे श्रीरामा, आता मी डबे भरते बरं का, हे श्रीरामा, आता मी कपडे धुते. श्रीरामा श्रीरामा असं दिवसभर चाललं. संध्याकाळी असे 8-10 दिवस गेले. तिला अचानक महाराजांची आठवण झाली. ती महाराजांकडे गेली, महाराजांच्या पाया पडली. महाराज म्हणले, आता का आलीस तू? मला कशाला सांगायला आलीस? तुला मी सांगितलं होतं ना श्रीरामाला सांग म्हणून. ती गृहिणी म्हणाली, महाराज, मी त्याच्यासाठीच आले तुमच्याकडं. म्हणाली, मी हे सगळं रामाला सांगत होते रोज. मग म्हणले, आता काय? आता म्हणाले, मला कुठल्याच कामाचे श्रम वाटत नाहीत, कुठल्याच कामाचा कंटाळ येत नाही, संसाराचा वैताग येत नाही, माझं कर्तव्य मी करते, अगदी आनंदाने करते. महाराज म्हणाले, तुला मी हेच सांगितलं होतं, आपलं कर्तव्य परमेश्वराला अर्पण केलं तर त्याचे श्रम होत नाहीत. इदन्न मम, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले, स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीम लभते नरः. तू क्षात्रधर्म पाळून तुझं कर्तव्य कर आणि समोर जो वाईट आहे, जो दुष्ट आहे, त्याला मारून टाक. मग तुझा गुरु आहे, मेहुणा आहे, भाऊ आहे, सासरा आहे, काका आहे, मामा आहे, काय बघू नकोस. आता श्रीकृष्णाला मारता आलं असतं की नाही, एक सुदर्शन चक्र फिरवलं असतं तर सगळ्या 18 सैन्य मरून गेलं असतं कौरवांचं. पण त्याने अर्जुनाला बाण का मारायला सांगितला? त्याला क्षात्रधर्माचं ज्ञान व्हायला पाहिजे, क्षात्रधर्माचं कर्तव्य त्याला कळायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण आपलं कार्य हे परमेश्वराला अर्पित करतो, त्यावेळेला त्या कार्याहून मिळणारा एक जो आळशीपणा असतो, एक जो श्रम असतो, जो थकावट असते, ती निघून जाते. मी माझं काम कुठं केलंय, मी परमेश्वराचं काम केलंय. परमेश्वर तुम्हाला ती प्रेरणा पण देतो आणि तुमचं थकावट पण घालवतो. एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. पूर्वीच्या बायका पायली दळण घरात दळायच्या. आता कुठेतरी अर्धा किलो 1 किलो आपण गिरणीत घेऊन जातो. घरात सकाळी उठल्याबरोबर त्या जात्यावरती तासभर दळायच्या. जावा सासू सुना, मुलगी आई, दोघे मिळून. पण त्यांना कधीच श्रम वाटले नाहीत. का? दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. ते दळत असताना परमेश्वराचं नाव घेत होते. मग त्यांना कसले श्रम? आमच्या आजीच्या पर्यंत मी बघितलेलं आहे. आजी स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना देवाचं नाव घ्यायचे. काहीतरी तिचं मराठी काहीतरी मोठं लांब लचक गाणं काहीतरी चालू असायचं. ताक घुसवताना गाणं म्हणायची, शेगडीवर स्वयंपाक करताना गाणं म्हणायची, विहिरीतनं पाणी काढताना गाणं म्हणायची आजी. आम्हाला झोपवताना देवाचं गोपालकृष्णाचं काहीतरी गाणं म्हणायची. मी आजीला विचारलं, आजी तू सारखं काय गाणं म्हणतेस देवाचं? अरे आपण जे करतो की नाही तिथं श्रम वाटत नाही आणि दुःख वाटत नाही म्हणाली. दूध उतू गेलं तर हल्ली बायका अरे 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 अरे
काय महाग झाले दूध, तू गेलं आता कसं होणार संध्याकाळचा चहा, असं करतात. आमची आजी कृष्णार्पण म्हणायची आणि शेगडी बंद करायची. मग आजीला मी म्हणलं, अगं आजी दूध किती होतं गेलं, तू कृष्णार्पण म्हणालीस. जाऊ दे, कृष्णार्पण म्हणायचं म्हणजे दूध उतू गेल्याचं, वाया गेल्याचं दुःख आपल्याला होत नाही. आणि आताच्या महिला बघा, अरे बापरे, पाव लिटर 1 कप दूध वाया गेला, आता संध्याकाळचा चहा कसा करू, असं करू, विरजण कसं लावू, परत अर्धा लिटर आणायला पाहिजे, याहून झालं त्याहून झालं, तुझं लक्षच नसतं, सुरू. याचं कारण असं आहे की आपण आपलं काम हे आपलंच समजून करतो. हे काम परमेश्वराचं आहे म्हणून समजून करा ना. समर्थाने हेच सांगितले. आता संत काय करतात, संतांचं लक्षण काय आहे, संतांची या गावा प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ भेदभाव, तिथं दुसरा पर्यायच नाही हो, फक्त प्रेम आहे तिथं. आणि मनुष्याने मनुष्यावर प्रेम करायचं, सज्जनाने सज्जनावर प्रेम करायचं, किंवा दुर्जन असला तर त्याला सज्जन करायचं, हेच संतांचं काम आहे. आणि ते हेच काम हे सगळे संत देवाचं काम समजून करतात. म्हणून अगोदर श्री गणेशाचं स्तवन केलं, नंतर शारदेचं स्तवन केलं, नंतर गुरूंचं स्तवन केलं, आणि आता संतांचं स्तवन करतात. कारण हे जे दासबोध लिहिण्याचं काम आहे हे परमेश्वराचं काम आहे. अशा प्रकारची बुद्धी मला संतांनी द्यावी आणि माझ्यातलं श्रम नष्ट करावेत, कंटाळा नष्ट करावा आणि आलस्य नष्ट करावा, अशी समर्थांची भूमिका असावी असं मला वाटतं. तर या ठिकाणी आजचा भाग मी इथंच थांबवतो. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की आता हे एपिसोड यूट्यूबला अनेक लोकांच्या प्रतिसादामुळं आणि इच्छेमुळं मी हे सगळे यूट्यूबला पोस्ट करतोय. मला सगळ्यात प्रथम आपल्या सगळ्या साधकांचे आभार मानायचे आहेत. कारण खूप लोकांनी मला लाईक केलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, बऱ्याच जणांनी फोनवर सांगितलेलं आहे, काही जणांनी घरी येऊन सांगितलेलं आहे, वा रस्त्यात भेटली की सांगायची की त्यांना हे ऐकायला बरं वाटतंय. हे मी सांगत नाहीच आहे, तो भगवंत माझ्यात मी तोंड हलवणार आहे फक्त. तो भगवंत जे मला सांग म्हणून सांगेल त्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. हे शब्द माझे नाहीतच, समर्थांचे शब्द आहेत, श्रीरामांचे शब्द आहेत. आणि म्हणून या श्रीरामांच्या शब्दांना तुम्ही लाईक करा, प्रिस्क्राईब करा आणि माझा उत्साह वाढवा. ह्यातून मला कोणत्याही इन्कमची अपेक्षा नाही आहे. आणि जरी काही इन्कम मिळालं तरी ते मी समर्थांच्या चरणीच वाहणार आहे. कुठल्या तरी गोरगरिबांना मी ते दान करून टाकणार आहे. त्यांचं काहीतरी भेटवस्तू वगैरे देऊन त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. आणि आत्तापर्यंत मी हेच केलेलं आहे. मी जे भागवत सांगितलं किंवा भागवताची पुस्तकं माझी जी विक्री झाली त्यातलं सगळ्यातून जे आले ते मी सैनिक कल्याण निधी, गोरगरिबांच्या शाळेला गणवेश, त्यानंतर कर्करोगांना वाल्यांना जेवण, अशा प्रकारचे अनेक मी केलेले आहेत. माझ्या तोंडाने मी सांगू नये म्हणून मी शांत बसतोय. परंतु अशाच कारणासाठी मी जर काही इन्कम असेल तर ते मी वापरणार आहे. आपण कृपया यूट्यूबवरती लाईक करावं आणि प्रिस्क्राईब करावं. आणि मी जे सांगतो त्यात आपल्याला जर काही न्यून आढळलं, चूक आढळली तर मला खुलेपणाने फोन करून किंवा आपल्या स्वच्छ प्रतिक्रिया, स्पष्ट प्रतिक्रिया ग्रुपवर टाकल्या तरी चालतील. मी माझ्यामध्ये आणखीन सुधारणा करून घेईन. जय जय रघुवीर समर्थ.